अजित पवारांच्या विमान अपघाताला आता बराच काळ झालाय, पण त्या अपघाताभोवतीचे प्रश्न मात्र आजही तसेच आहेत, अनुत्तरित. आमदार अमोल मिटकरी यांनी सार्वजनिकपणे काही प्रश्न उपस्थित केले होते, तर आज आपण त्याच प्रश्नांचा माग घेणार आहोत आणि नेमकं काय घडलं होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही अपघात अपघात नसतात, ते प्रश्न बनून उरतात. आणि हीच गोष्ट या प्रकरणाला अगदी तंतोतंत लागू पडते. हे फक्त एका अपघाताचं विश्लेषण नाहीये, तर हा त्या प्रश्नांचा शोध आहे ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की आपला उद्देश कोणावरही आरोप करण्याचा नाहीये. आपल्याला फक्त या सगळ्या घटनाक्रमामागे नेमकं काय दडलंय हे समजून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया. बघा, कुठल्याही घटनेची एक अधिकृत म्हणजे ऑफिशियल बाजू असते. पण जेव्हा त्या अधिकृत माहितीत आणि जे लोक तिथे हजर होते त्यांच्या अनुभवांमध्ये फरक दिसायला लागतो, तेव्हा मग प्रश्नांना सुरुवात होते. आणि इथे तर प्रश्नांची एक मालिकाच सुरू झाली. ह्या प्रकरणाची सुरुवातच होते ती वेळेच्या एका मोठ्या गोंधळाने. म्हणजे बघा, सरकारी कागदपत्रानुसार विमान 30 जानेवारीला सकाळी 8:30 वाजता लँड होणार होतं. पण जे प्रत्यक्षदर्शी होते आणि तेव्हाचे मंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार अपघात तर सकाळी 7:30 वाजताच झाला होता. आता हा जो 1 तासाचा फरक आहे तो साधा नाहीये. मग प्रश्न उभा राहतो की यातली खरी वेळ कोणती मानायची? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फरक आला तरी का? आणि हा गोंधळ फक्त वेळेपुरताच मर्यादित नाहीये बरं का. जसजसं आपण या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊ तसतसं यातले फॅक्ट्स म्हणजे तथ्य इतकी वेगवेगळी आहेत की हा अपघात अधिकच गूढ बनतो. आता मी जी माहिती सांगणार आहे ती ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. अपघात झाला होता 28 जानेवारीला. पण त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे 27 जानेवारीला विकिपीडियावर अजित पवार यांच्या मृत्यूची नोंद झाली होती. इथे एक सरळ प्रश्न उभा राहतो. जी घटना अजून घडलेलीच नाहीये तिची माहिती आधीच एका सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर येतेच कशी? हा निव्वळ योगायोग मानायचा का? आता पुढचा मुद्दा आहे पायलटच्या ओळखीबद्दलचा गोंधळ. हे तर आणखीनच गुंतागुंतीचं आहे. बघा, घटनास्थळी काही जळालेली कागदपत्र सापडली. त्यावर पायलटचं नाव होतं रोहित सिंग. बरं, जी अधिकृत सरकारी यादी होती त्यात नाव होतं सुमित कपूर. आणि हा सगळ्यात आणखी भर म्हणजे रोहित सिंग यांच्या पत्नी स्वतः पुढे आल्या आणि म्हणाल्या की माझे पती जिवंत आहेत. आता इतकी वेगवेगळी माहिती समोर आल्यावर एक अगदी साधा आणि मूलभूत प्रश्न पडतो की त्या विमानात नेमका पायलट होता तरी कोण? आता पुढचा मुद्दा. अधिकृतपणे असं जाहीर करण्यात आलं होतं की विमानात एकूण 6 प्रवासी होते. पण जेव्हा अपघातस्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात आले तेव्हा तिथे फक्त 5 मृतदेह सापडले. मग तो 6वा प्रवासी गेला कुठे? त्याचा काहीच मागमूस का लागला नाही? या प्रश्नाचं उत्तर आजही कोणाला मिळालेलं नाही. चला, आता आपण थेट घटनास्थळाकडे वळूया, कारण तिथे जे पुरावे सापडले त्यांनी या प्रकरणावरचा संशय कमी होण्याऐवजी तो अधिकच गडद केलाय. ज्या विमानाचा अपघात झाला ते VSR व्हेंचर्स या कंपनीचं होतं. जेव्हा या विमानाची पार्श्वभूमी तपासली गेली तेव्हा एक खूप गंभीर गोष्ट समोर आली. ती म्हणजे या विमानाचा परवाना, त्याचं लायसन्स तांत्रिक बिघाडामुळे आधीच सस्पेंड करण्यात आलं होतं, म्हणजे निलंबित केलं होतं. मग प्रश्न साहजिक आहे, जे विमान उड्डाणासाठी फिटच नव्हतं ते वापरण्याची परवानगी दिली तरी कोणी आणि का दिली? आता असं सांगितलं जातं की हा अपघात इतका भीषण होता, इतका भयानक होता की मृतदेहांची ओळख पटवणं सुद्धा कठीण झालं होतं. अक्षरशः त्यांची राख झाली होती. पण इथेच एक आश्चर्याचा धक्का बसतो. ज्या आगीमध्ये अख्खं विमान आणि मानवी शरीरच जळून खाक झाली त्याच ठिकाणी काही महत्वाची कागदपत्र मात्र अगदी सुस्थितीत म्हणजे पूर्णपणे सुरक्षित सापडली. आता साधा विचार करा, ज्या आगीत धातू वितळू शकतो, माणसं जळू शकतात, तिथे कागद कसं काय वाचू शकतो? हा प्रश्न भौतिकशास्त्राच्या नियमांच्या पलीकडचा नाही का वाटत? साधारणपणे जेव्हा विमानात काही टेक्निकल प्रॉब्लेम येतो तेव्हा एक स्टँडर्ड इमर्जन्सी प्रोसिजर असते. एक अनुभवी पायलट प्रवाशांना सूचना देतो आणि त्यात पॅराशूट वापरण्याचा सल्लाही दिला जातो. मग या विमानात तसं का झालं नाही? पॅराशूट वापरण्याचा सल्ला का दिला गेला नाही? की तशी संधीच मिळाली नाही? आणि हे सगळे प्रश्न हे फक्त प्रश्न म्हणून हवेत विरून जाऊ नयेत यासाठीच आता एका पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरतेय. यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी काही अगदी ठोस मागण्या केल्या आहेत. पहिली,
CID किंवा एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दुसरी, विमानाच्या ब्लॅक बॉक्समधलं संभाषण आणि एअरपोर्टचं CCTV फुटेज सार्वजनिक करावं. आणि तिसरी, या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. तर मग ह्या सगळ्याकडे कसं बघायचं? ही केवळ योगायोगांची एक विचित्र साखळी आहे, की ह्या सगळ्या घटना मिळवून एका अशा मोठ्या सत्याकडे इशारा करत आहेत जी अजूनही पडद्याआड आहे? जोपर्यंत या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न विचारले जाणं गरजेचं आहे.